महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या दिवाळीच्या दिवसात रंग भरले आहेत। कुठे म्हैस पळवण्याची स्पर्धा, कुठे गोधन पूजेचा शतकांपूर्वीचा सोहळा रंगलाय। राज्यभरात साजऱ्या झालेल्या या दिवाळीच्या रंगांचीही सफर आता करूया। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि परंपरांचा उत्सव। महाराष्ट्रात सगळीकडे या दिवाळीच्या दिवसात रंग भरलेत। कुठे म्हैस पळवण्याची स्पर्धा, कुठे अन्नकूट महोत्सव, तर कुठे गोधन पूजेचा शतकांपूर्वीचा सोहळा। राज्यभर साजऱ्या झालेल्या दिवाळीच्या रंगांची ही खुसखुशीत सफर। कोल्हापुरात कसबा बावडा परिसरातील भारतवीर मित्र मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने म्हैस पळवण्याची स्पर्धा रंगली। ढोल ताशांच्या गजरात आणि जय जयकारात खेळली गेलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली। राजकीय नेते मंडळीही यात मागे नव्हती। आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात। एंट्री यामावरून केलेले जुन्या आठवणी ताज्या झाल्या का? नाही, 100% हा प्रथमतः दिवाळी पाडव्याच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। आपल्या काही परंपरा आहेत, त्या परंपरा जोपासण्याचं काम आपण या माध्यमातून करतो आणि उत्साहाचं वातावरण, पशुधनाबद्दलचं प्रेम, या सगळ्या गोष्टी आज या परंपरेतून दिसून येतात। कोल्हापुरात प्रतिवर्षीप्रमाणे शेती उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या मुहूर्तावर गुळांच्या सौद्याला सुरुवात झाली। दिवाळीचा गोडवा गुळांच्या दरातूनही दिसून आला। दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये गुळाचा सौदा निघतो। यावर्षी आपण गुळाचा सौदा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 4500 रुपये हा पहिला सौदा निघालेला आहे। सांगली मार्केट यार्डातही पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गुळांच्या सौद्याला प्रारंभ झाला। हळदीला तब्बल 17,000 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ही गोड सुरुवात होती। फलटणमधील ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्वांसाठी खुला करण्यात आला। राजवाड्यातील दिव्यांच्या रोषणाईनं, पारंपरिक सजावटीनं फलटणकर मंत्रमुग्ध झाले। उत्तर महाराष्ट्रातील धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात बलिप्रतिपदेच्या निमित्तानं भव्य अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला होता। तब्बल 1000हून अधिक पदार्थांनी सजलेला हा अन्नकूट केळीच्या झाडातील पाणी आणि नारळाच्या पाण्यापासून तयार करण्यात आला होता। भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला। भंडाऱ्यातील जांभोरा गावात मागील 150 वर्षांपासून चालत आलेली अनोखी गोधन पूजा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। गुराख्याच्या अंगावरून गोधन चालवलं जाण्याची ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षभर त्यांना चारत असताना आम्ही त्यांना सेविगाळ करतो, मारतो, पिटतो, सगळ्या गोष्टी त्या गोष्टीच्या प्राचित्य म्हणून आजच्या दिवशी त्यांची पूजापाठ करणारी आपण आपल्या केलेल्या कर्माच्या प्राचित्यामार्फत करतो आणि गावात सुख शांती लाभो, सगळ्यांच्याकडे धनाच्या माध्यमातून वैभव लावो म्हणून आपण सर्व लोकांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या सहकार्यानं आपण हा कार्यक्रम साजरा करतो। यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजातील अविवाहित मुली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नातलगांकडे दिवा घेऊन शुभेच्छा देतात आणि मेरिया म्हणजेच आशीर्वाद मागतात। अन्नधान्य कधी कमी पडू नये यासाठी आजही ही परंपरा उत्साहात जोपासली जाते। बंजारा समाजामध्ये देखील ही दिवाळी मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने साजरा केली जाते। या दिवशी प्रत्येक तांड्यातील सर्व मुली एकत्र येतात, गोधनची पूजा करतात आणि त्यानंतर हातात दिवा घेऊन वडीलधाऱ्या व्यक्तीकडे मेऱ्या मागायला जातात। मेऱ्या मागणे म्हणजे आशीर्वाद घेणे आणि आशीर्वाद घेताना ते विशिष्ट प्रकारचे गीत बोलत असतात। त्या गीतद्वारे त्यांनी वडीलधाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा देत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतात। दिवाळीच्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजनाचा दिवस असते त्या दिवशी आम्ही लक्ष्मीची पूजा करत असतो, त्यांचा आशीर्वाद घेत असतो, त्यांना आम्ही नैवेद्य देत असतो आणि त्यानंतर त्यांची पूजा करून आम्ही मेऱ्या म्हणून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत असतो। कुठे म्हैस पळवणं, कुठे अन्नकूट,
कुठे गोधन पूजन तर कुठे बंजारा समाजाच्या परंपरा अशा दिवाळीचे रंग म्हणजे परंपरेची साजरी झळाळी आणि आनंदाचा गोडवाच म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.